मी शिवधनला निघालो होतो आणि मी दुपारी 3 वाजता फोन लावला नंदेशला की जाता जाता वेळ फुकट जायला नको, मी इथे भेटून जाईल. ही आपली पहिल्या टप्प्यातला विषय आहे. आम्ही नवीन कार्यकर्ते आहोत. तुमच्या पक्षात तुमचे कार्यकर्ते कोण आहेत ही तोंड ओळख करण्यासाठी आजचा मी दौरा आयोजित केला. माझे मित्र बबलू सय्यद यांनी पण एक आमदाराला नेला होता, माजी आमदाराला. त्याचा फोटो बघितला ना मी. विषय असा आहे, एक घाग माझ्या बाजूला बसले. मला फसवणारी माणसं आवडत नाही, कारण युती करायचे ना आतून फसवायचं. बाळाराम पाटील यांच्या इलेक्शनला मी सकाळी 10 वाजता माझ्या हायस्कूलमध्ये मी आलो होतो. तेव्हा हे BJPचा प्रचार करत होते. तुझ्या मदतीला कोण होता? पुगावचा तो कोण? शंकर मिश्र. तू तुझा मित्र रे? नाही नाही, आपला पुगावचा पुढचा गाव कुठला? अरे राष्ट्रवादीचा कोण नेता? हा महेंद्र. हे तुमचं काम करत होते. खोटं बोलू नकोस. मला असे लोक आवडत नाही. या नवीन लोकांना सांगतोय, रायगड जिल्ह्यामध्ये 2च पक्ष होते, काँग्रेस आणि शेका पक्ष. आणि आज आणीबाणीचं 50 वर्षाचा कार्यक्रम झाला काते साहेब. पण ज्या लोकांनी या स्वातंत्र्य सैनिकांना जेलमध्ये टाकले तेच लोक आज BJPत आहेत. अलिबागला कार्यक्रम झाला, मी त्याची झळ काल चित्रताई वाघ यांनी करायला ते पण त्याचा उल्लेख केला. मी स्वतः, माझे वडील 18 महिने जेलमध्ये होते. रायगड जिल्ह्यामध्ये एकच नाव प्रभाकर पाटील आणि दत्ता पाटील. आणि योगायोगाने तो पक्षाने कार्यक्रम लावला आणि मी त्याला उपस्थित राहिलो. मी आठवण करून दिली की मी त्याचा लाभार्थी आहे, कारण माझे वडील 18 महिने जेलमध्ये गेल्यानंतर आम्ही सगळे लहान होतो. निधी नाही, पैसे नाही, आणि सरकारी अधिकाऱ्यांचा जाच तो काय असतो मी अनुभवलाय. चित्राताई वाघ या खुश झाल्या. त्या निकालच्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला. सगळ्यांनी तुम्ही भाषण बघा. ते काल जी कराडला संसदची ट्रेनिंग घेतलेली आहे. मी एक 10-15 मिनिटं बोलत चालेल ना? तुम्हाला या नवीन लोकांना काय पंडित वस्तू ती समजली पाहिजे. गीते साहेबांचं मी काम प्रामाणिक केलं, पण गीते साहेबांचे जे संगडी होते ते आतून मॅनेज होते. तुम्हाला ते काय कोण तालुका प्रमुख आहेत, कोण सगळे ते सेटिंग होते. लोकांना जाऊन काम केलं. आणि या शिवधन मतदारसंघामध्ये गीते साहेबांनी, मी गीते साहेबांवरती पण प्रेम करणारी माणसं आहेत, पण मी प्रमुख होतो. गीते साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिली होती. आम्ही फक्त 28,000 मताचा लीड शिवधन मध्ये घेतला. तटकरे साहेबांच्या विरुद्ध 28,000 मतं तटकरे साहेबांना जास्त मिळाली. आणि विधानसभेत तो आकडा 82,000 गेला. त्यावेळची काही मुस्लिम समाजाने पण पाठिंबा दिला होता. पण त्यांच्याबरोबर जे लोक होते नवगणे ते त्यांना मिळायचे. अरे मी बोललो, अशी फसवणूक करण्यापेक्षा आपल्या घरी बसलेलं बरं. आम्ही आघाडी केली शिवसेनेबरोबर. मी आमच्या नेते जयंत पाटील यांना सांगितलं की शिवसेना आपल्याला काय देणार आहे ते क्लिअर करा, ते किती पैसे खर्च करणार आहेत ते क्लिअर करा. पण जयंत पाटलांचा स्वभाव असा आहे की ते चर्चा करत नाहीत. आणि त्याच्यामुळे गीते साहेबांचा पराभव झाला. माझी मागणी होती की त्यावेळेला अलिबागच्या आमदाराची उमेदवारी डिक्लेअर करा, पेणच्या आमदाराची उमेदवारी डिक्लेअर करा. तर निश्चित गीते साहेब हे निवडून आले होते विदाऊट पैशांनी. त्यांना 4.5 तुम्ही तर पैसे भरपूर वाटले होते.
बाबा छापू नको विदाऊट पैसे गीते साहेबांना मतं मिळाली, पण त्या शिवसेनेने परत आमचे नेते जयंत पाटील यांच्या विरुद्ध फॉर्म भरला. या फसवा फसवीला मी कंटाळलो. लोक बोलली तुझ्या बाबाचा पक्ष आहे, ठीक आहे. मी पक्षाकडे मागणी केली होती तिकीट द्या म्हणून, तर पक्ष नेतृत्वाला वाटलं की पंडित शेठ आडगडीत गेलाय, भंगारमध्ये गाडी गेली म्हणून माझी गाडी भंगारमध्ये टाकली. मी रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भानगड करणारा पंडित शेठ आहे. भानगड म्हणजे जनतेसाठी. मी बऱ्याच वर्ष जिल्हा परिषद मध्ये होतो, सरपंच होतो आणि बऱ्याच तालुक्यामध्ये मी काम केलेलं आहे. सगळ्या सार्वजनिक योजना मला माहिती आहे. नितीन तेंडुलकर पहिले शेका पक्षाचे, हे दुसरे पक्षच नव्हते रे खरे. वाघ शेका पक्षाचा, तो पोलीस पाटील राष्ट्रवादीतून माझ्यातच आला होता, तो समीर आमचा. पण काय झालं, मी प्रवेश घेतला आणि माझी सुनबाईला ऍक्सिडेंट झाला. त्याच्यामुळे मला मर्यादा आली फिरणारा लियाकत खोत. पण जेव्हा ऍक्सिडेंट झाला तेव्हा पहिला फोन कोणी लावला असेल ते माझे मित्र सतीश धारप यांनी. काय पंडित शेठ, काय तुला मदत पाहिजे असेल तर करीन. पण आज सगळ्यांच्या आशीर्वादाने माझी सुनबाई आज चांगली आहे, त्याच्यामुळे मी आज मोकळा झालेला आहे. पंडित शेठ एक झाकी आहे और काम बाकी आहे. बोलून करायचं नाही. मला प्रश्न विचारला, अरे पंडित शेठ तू बीजेपी चालला, तुला काय पाहिजे, तुला काय देणार आहे? तर मी त्यांना सांगितलं माझं काम पक्ष काय देणार ते ठरवले. काही लोक बबलू शेठची मित्र गेले, आम्हाला पैसे द्या, आम्हाला आमदारकी द्या. मी पक्ष नेतृत्वाला सांगितलंय की विदाऊट व्हेंटिलेटरवर जगणारा कार्यकर्ता आहे. सत्य नसताना माझं रायगड जिल्ह्यामध्ये जर राजकारण करत असेल तर पंडित शेठला शिव्या दिल्याशिवाय राजकारण होत नाही. हा जोशी बीजेपीत होता, त्याला मी आणला, त्याची ग्रामपंचायत मी जिंकली. त्या तो आहे कुठं दुसरा महादेवखान सरपंच, गमिनी काव्यानी जिंकली. तर मी नंदेश यादव, लियाकत खोते आमचे फास्ट आहेत कार्यकर्ते. अरे पंडित शेठ काय आपल्याकडे बघणार की नाही? अरे बोलो आपण त्यांच्या घरी पाहुणे गेलो, त्यांचा काय पाहुणचार काय मिळते तो आपण बघू. गरज कोण असते. आता तुम्ही ज्येष्ठ आहेत आमचे, तुम्ही पक्ष नेतृत्वाला सांगायचं काम कसं करायचं ते. आता आम्ही करायचं ना, तुमचे मुंबईचे लोक वरती सेटिंग करायचे ते होतात कामा नाही. कारण मी काय येणार नव्हतो बीजेपी, मी स्पष्ट सांगतो तुम्हाला. बापू शेठने माझा मुलगा येणार होता, पण चव्हाण साहेब ते मोहिते अलिबागचे यांनी चव्हाण साहेबांना सांगितलं पंडित शेठ आल्याशिवाय काय उपयोग नाही. आता मी जर आलो नसतो तर पप्पू शेठला काय बळ मिळालं नसतं. म्हणून मी आणि माझे मित्र धारप आहेत, त्यांच्या प्रेमापोटी मी इथे आलो आणि मी त्याच वेळा डिक्लेअर केलंय मी काय कुठल्या अपेक्षेने इथे आलो नाही. माझी एकच अपेक्षा आहे, सर्वसामान्य जनतेचा विकास, सर्वसामान्य लोकांचा. आणि दुसरी गोष्ट, मी कोणाच्या दबावात काम करणार. मग तुम्ही सांगा थांबा, तर मी थांबणार नाही. बरोबर, मग पहिलंच क्लिअर केला. कारण पंडित वेगळा आहे, मी लवणे वाकडे लुच्च्याची लक्षणे माझ्या बाबांनी शिकवलं नाही. सत्तेच्या विरोधात सातत्याने लढणाऱ्या बापाचा मी पोरगा आहे. आणि आडीमाडीमध्ये कैलासवासी प्रभाकर पाटील यांनी या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला धक्का देऊन ते दिबा पाटील पनवेलचे यांना खासदार करणाऱ्या बापाचा मी पोरगा आहे. त्याच्यामुळे आणि बऱ्याच वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेत आहे, तुमचे सरकार वरती आहे, खाली सरकार तुमचं आहे, पण तुमचे कार्यकर्ते सत्तेत नसल्यामुळे तुम्हाला खास खळगे
माहिती नाही. आता आमचं आयुष्यात त्याच्यात गेलेलं आहे. त्याच्यामुळे मला अनेक पक्षांनी बोलवलं, पंडित शेठ तुम्ही आमच्या पक्षात या. पण मी बीजेपी, बबलू सय्यद पण बोलले पंडित शेठ काय बीजेपी असा आहे तसा आहे. अरे बोलू पक्ष सगळे चांगले असतात रे, काम करणारा माणूस चांगला पाहिजे. तर मी सांगितलं गंगा, भारतात गंगा नदी प्रमुख आहे ना. नदी कुठली प्रमुख आहे काय, सरस्वती? तर मी बोलो गंगा नदीत गेलेलं बरं, उगा डोक्याला व्याप नको. पत्रकार बोलायला पंडित शेठ तू बीजेपीत जाऊ नकोस. का बोलो? कारण या रायगड जिल्ह्यामध्ये पोकळी निर्माण झाली, सत्ता बीजेपीची, पण त्याचं लोणी भलतेच खातात. बरोबर बोलू ना? बोला बोला. अरे युतीचा अर्थ काय आहे घागस? देशाचा पंतप्रधान कुठल्या पक्षाचा आहे? मग CSR कोण नेते? अरे एकही उद्घाटनाला तुमचे मित्र पक्ष नाहीत. रायगड जिल्हा परिषदेमध्ये भरत शेठ गोगावले आणि मी गीते साहेब यांनी 2014 पर्यंत काम केलं. पण मुरुड पंचायत समितीची इमारत मी बांधली, पण त्याच्यावरती नाव गीते साहेबाचं आहे. पाठी जाऊन बघ. पण मी आता तुमच्यात नवीन आलोय, त्याच्यामुळे माझ्या गाडीचा स्पीड किती ठेवायचा हे तुम्ही ठरवायचं आहे, तुमच्या नेतृत्वाने सांगायचं. नाही तर आम्ही पेट्रोल भरायचो ना 100च्या स्पीडनी गाडी चालवायला, पण तुम्ही सांगाल पंडित शेठ थांबा. तर तुम्हाला संघर्ष याच्या पुढे करायला लागणार नाही याची खात्री मी देतो. कारण माझा प्रिन्सिपल आहे, मी कोणाच्या अधिकारावर अतिक्रमण करत नाही, कुठल्याही नेत्याला वाईट बोलत नाही. पण मी कोणाच्या अधिकारावर अतिक्रमण करत नाही. माझ्या अधिकाराचं कोण अतिक्रमण करत असेल तर माझा प्राण जाऊन दे. माझा प्राण ऑलरेडी गेलेला आहे, मी काय कोणाला घाबरत नाही. आणि मी बीजेपी मध्ये आलो, माझ्यावर ईडी नाही ना शिडी नाही. बीजेपी मध्ये लाईन आहे, त्यांच्यावर ईडी आहे शिडी आहे. त्याच्यामुळे आता किरकोळ काय असतात गोष्टी, पण खऱ्या अर्थाने एक चांगल्या टीम मध्ये काम करण्याची संधी आज मी विचार केला की अशा फसवीच्या आघाडीत राहण्यापेक्षा मुख्य प्रवाहात गेलेलं बरं. म्हणजे आपल्या ज्ञानाचा, आता बाकीचे तुमच्यात पक्षात आहेत, पण पंडित शेठ वेगळा आहे, तेंडुलकर बॅट्समन वेगळा असतो, कोहली वेगळा असतो. बॅट्समन खेळाडू 11 असतात, पण प्रत्येकाचा रोल वेगवेगळा असतो. तर पंडित शेठचा रोल सचिन तेंडुलकर आणि कोहली सारखा आहे. त्याच्यामुळे मॅच आपण 100% जिंकू. मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की ते ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, पहिल्यापासून पक्ष अडचणीत असताना ते पक्षाची धुरा सांभाळतात, त्यांच्या अंडर काम करा. पण माझी सगळ्या प्रमुखांना विनंती आहे की कोण मोठा कोण छोटा न ठरवायचा, सगळ्यांनी एकत्र काम करायचं आहे. माझ्या जेव्हा मनात आलं की मीटिंग घ्यायची, तर मी पहिला फोन धैर्यशील दादाला लावला की साहेब मी असं मीटिंग घेतोय, कारण मी पक्ष शिस्त पाळणारा व्यक्ती आहे. धैर्यशील पाटील बोलले ठीक आहे पंडित शेठ काय अडचण नाही, तुला काय विचारायची गरज नाही. दुसरा फोन मी नंदेश यादवला लावला की ते तालुका प्रमुखांना सांग की असा मी येतोय आणि याचं आयोजन केलं. मला वाटते 7-8 तासाचे आयोजन आहे, पण लियाकत खोत याच्या पुढे तू एकटा येशील तर जमायचं नाही. तुझ्या भातात शिकार असतात आणि एकटाच येतोस, अलिबागला 100 फेऱ्या मारतोस तू बिनकामाच्या. तर आपली मीटिंग असेल, कारण फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. प्रत्येक कार्यकर्त्यांनी 4-2 कार्यकर्ते यायला पाहिजेत. तर प्रमा मागायला तुम्ही 100 जण याल. अरे तुझा ड्रायव्हर आणि तू आता पंडित शेठ आहे, मला काय. अरे मी काय मुंबईहून आलो नाही, रायगड जिल्ह्यात एकमेव कार्यकर्ता आहे, पत्रकार कुठल्या गटात आहे
कार्यकर्ता कुठल्या गटात आहे, कोण कोणाला फसवते, सगळा अभ्यास करून पंडित शेठ आहे. आणि पहिलीच्या वर्गात मला शिकायची गरज नाही. तर माझी मागणी आहे की आपण पुढच्या टप्प्यात प्रत्येक विभागवार तालुका प्रमुख जो आहे त्याची बैठक घेऊ, म्हणजे आपल्याला शेवटच्या पर्यंत पोहोचता येईल. आणि विविध योजना आहेत की ज्या योजना तुम्हाला माहिती नाही. निवडणुकीला थोडे दिवस झालेत. खाते साहेब, शेलार साहेबांना तुम्ही सांगा, मी काय सांगणं योग्य नाही. जर 10वीच्या परीक्षेला बसायचं असेल तर जून महिन्यापासून काम करायला लागतं. उद्या फॉर्म भरायचा ना आज पास व्हायचा, तर आपल्याला मित्र कोण आहे ते पहिलं ठरवा. शेलार साहेबांची मीटिंग होती, पण मी जयपूरला गेलो होतो. आपल्याला, कारण मी आज माझ्या पक्षाचा असेल तर मी डिक्लेअर केली असते कोणाबरोबर आघाडी करायची. आज मी तुमच्या पक्षात आल्यामुळे मला बंधन आहे, कारण मी काय निर्णय घेऊ शकत नाही. तुमचे पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेते. आणि बीजेपी मध्ये मी काय आलो, तो एका पक्षाचा, एका व्यक्तीचा मालकीचा पक्ष नाही. बाकीचे पक्ष आहेत, कोण शरद पवारचा मालकीचा आहे, कोण अजित पवारचा मालकीचा आहे, कोण एकनाथ शिंदेचा मालकीचा आहे. आणि इथे लोकशाही पद्धत आहे. त्याच्यामुळे मी तुमचा चॉईस केला. आणि मला आनंद वाटला की तुमचे कार्यकर्ते चांगले आहेत आणि आपण कमी आहोत. मी रोज विद्यार्थी आहे. प्रत्येक माणसाने विद्यार्थी असलं पाहिजे. मी विद्यार्थी आहे म्हणून मी 1 नंबर आहे. तर आपल्याला निश्चित पंडित शेठ आणि पप्पू शेठ आले, चित्राताई आल्या, माझा मुलगा आला. आम्ही बऱ्याच वर्ष लोकांमध्ये काम केलेलं आहे. आणि विदाऊट व्हेंटिलेटर, म्हणजे हॉस्पिटलला व्हेंटिलेटर लावला की तो जगतो. मी आज आमदार नाही, मी कुठल्या सत्ता स्थानात नाही, पण मला मानणारे रायगड जिल्ह्यामध्ये हजारो लोक आहेत. माझ्या सुनबाईच्या अडचणीमुळे मला बाहेर फिरता आलं नाही. मुरुडला चल, लाईन लागेल आपल्याकडे. तुम्ही ते मफलर जास्त घेऊन ठेवा, मफलर कमी पडतील. बोलायचं कमी नाही, काम जास्त करायचं. पण मी निश्चित सांगतो, उद्या आपले पदाधिकारी आहेत. मी पक्षात प्रवेश केला आणि त्यावेळेला शब्द दिला होता की रायगड जिल्ह्यामध्ये बीजेपी हा 1 नंबरचा पक्ष मी करण्याचा मी प्रयत्न करीन. काय होते सांगतो, शेवटी सांगतो. पण आता पक्ष नेतृत्वाने, खाते साहेब तुम्ही तुम्ही पक्ष नेतृत्वाला सांगितलं पाहिजे आपली दिशा कसली असली पाहिजे. कारण आपण गाडीत पेट्रोल भरला, पण गाडी दिल्लीला न्यायची की मुंबईला न्यायची सांगितलं नाही, ते ठरवा ना. अरे अचानक मित्र बदलता येत नाही. रायगड जिल्ह्यामध्ये फार मोठी अस्थिरता आहे. रोज टीव्ही उघडला की रायगड जिल्ह्याचे धिंदोडे दिसतात. ही लोकशाहीला आणि तुमच्या युतीला घातक आहे. रायगड जिल्हा महत्वाचा जिल्हा आहे आणि इथला पालकमंत्री नाही. जनतेच्या विकासाची अनेक प्रश्न अडचणीत थांबलेले आहेत. काही लोक नेते मंडळी बोलली की काय पालकमंत्र्यांची गरज आहे. मीटिंग झाल्या, जिल्हा नियोजन मंडळाची मीटिंग झाली. अरे ही लोकशाही आहे, सगळ्यांना घेऊन काम करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज काम करत होते तर त्यांचे सरदार अष्टप्रधान मंडळ होतं. एकटा मंत्री काय निर्णय घेऊ शकत नाही. पण माझी अपेक्षा आहे जैन साहेब की 15 ऑगस्टला तरी पालकमंत्री होऊन दे. दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. तर माझी तर मागणी आहे बीजेपीला द्या ना, विषय संपवा. काय तुमचा विरोध आहे? अनुभव आहे आपल्या बीजेपीला आधी पण अनुभव आहे रायगडचा अनुभव आहे. कारण बीजेपी हा संयमी पक्ष आहे.
त्यांचे 3 आमदार असताना कधीच या वादामध्ये भाग घेतलेला नाही. पण आता युतीचं सरकार आहे, आघाडी म्हणून लढू. पण उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बीजेपीचे नेते नाहीत. आता मी जर इथे आलो असतो, मीटिंग पण झाली असती, मग तुम्हाला बोलवलं नसतं तर कसं वाटलं असतं की पंडित मागून आला ना तिखट झाला, अशी काय म्हण आहे ना काना मागून आला पंडित तर तिखट आहेच किंवा काय भाग नाही. तर हे तुमच्या वरिष्ठ शेलार साहेबांना तुम्ही सांगा, मी सांगणं योग्य नाही. कारण वस्तुस्थिती समजली पाहिजे तुम्ही कार्यकर्त्यांना. आपले देवेंद्र भाऊजी आहेत मुख्यमंत्री, नंतर पंतप्रधान आपल्या मोदीजी, या मोदींच्या नावावरती पक्ष चाललाय. तुमच्या कार्यकर्त्यांच्या नावाने पक्ष चाललेला नाही. नरेंद्र मोदी यांच्या प्रेमापोटी लोक तुम्हाला मतदान करतात. मी पण नरेंद्र मोदी यांनी जे काम केलंय आणि या भारताची प्रतिष्ठा देश पातळीवर, जागतिक पातळीवर न्यायचं काम त्यांनी केलेलं आहे. अमेरिका पण घाबरते, कुठला निर्णय घ्यायचा झाला तर मोदी साहेबांनी, बरोबर आहे ना. मग अशा परिस्थितीमध्ये कात्यासाहेब परिस्थिती अशी आहे, कारण वस्तू स्थिती आपल्याला अनुभवली पाहिजे. उत्तर भागामध्ये शेका पक्ष पेण, आता धैर्यशील पाटील आल्यामुळे, आम्ही अलिबागला आल्यामुळे त्या भागामध्ये बीजेपीचं प्राबल्य वाढेल का ते आहे का. अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, खालापूरला शिंदे सेनेचं प्राबल्य आहे, राष्ट्रवादी आहे. आपण तिथे कमी आहोत, पण रोह्यापासून आपण 0 आहोत. उद्या आपल्याबरोबर आघाडी कोण करेल, जेव्हा आपल्याबरोबर माणसं असतील तर करतील ना. तर मागच्या जिल्हा परिषदला रोह्या तालुक्याची सीट अस्वाद पाटील याला मी निवडून आणला. तो काय ओळखीचा नव्हता, भानगड पण केली मी त्या प्रांताबरोबर. आपला दाखला देत नव्हता मला, त्यावेळेला अटॅक आला, कारण दबाव होता. कारण रोहा तालुक्यामध्ये दुसऱ्या पक्षाला तिकीट देणं हे काय त्या प्रस्थापितांना मान्य नव्हतं. पण आम्ही केलेल्या कामामुळे मधू पाटील यांना माघार घ्यायला लावली. कारण मधू पाटील हे जरी राष्ट्रवादीत असले तरी माझे मित्र आहेत, ते आमच्या जातीचे आहे आणि माणूस चांगला आहे. आणि पप्पू शेठ हा बऱ्याच मतांनी निवडून आला. किती मतांनी? किती? हो काय? अरे पत्रकार लक्षात घ्या, मला प्रश्न विचारला लोकांनी, अरे पंडित शेठ तू पक्षात गेल्यानंतर काय होईल? पक्ष हा कुठला संपत नसतो, विचार हा संपत नसतो. शेका पक्षाचे नेते जयंत पाटील दिग्गज नेते आहेत आणि शेका पक्षावरती प्रेम करणारे हजारो लोक आहेत. माझ्या जाण्याने काही पक्ष बंद पडणार नाही, नवीन माणसं येतील. पण पंडित शेठ हा 24 तास काम करणार आहे, पार्ट टाइम करणारा कार्यकर्ता नाही. आणि दूध का दूध, पाणी का पाणी समजेल. मी माझ्या कार्यकर्त्यांना जे सांगितलंय, कोणावरती बळजबरी करू नका. माझ्या ताकद आहे की नवीन माणसं आपण तयार करू आणि संघटना आपण 1 नंबरला घेऊ. लोकांनी प्रश्न विचारलाय का पत्रकारांनी, पंडित शेठला आमदार करणार काय? सावंत साहेबांनी त्याचं उत्तर दिलं. पण मी त्याच वेळा क्लिअर केलं की आपलं काम पक्ष ठरवेल कुठलं पद द्यायचं ते. कालच कराड येथे सभा झाली, एक पार्लमेंट भरवली होती, तुम्ही बघा आता टीव्हीवर येईल. पक्षाने चित्रा अस्वाद पाटील यांना संधी दिली, तुम्ही ते व्हिडिओ बघा. आणि चित्रा पाटील यांनी प्रभावी काम केलं.
माझ्या डोळ्यात अश्रू आले की शेवटी संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं करायला पाहिजे. तुम्ही प्रत्येक महिलेनी बघा, कारण बीजेपीनी काय केलंय की भविष्यात कसे लोकप्रतिनिधी असले पाहिजे त्यांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे. तर रायगड जिल्ह्यामध्ये पंडित शेठ परत तयार नाही होणार, तर तुम्ही पंडित शेठ व्हायचा प्रयत्न करा. सगळ्या विषयाचा तुम्हाला अनुभव पाहिजे, वेळ प्रसंगी भानगड काढण्याची पण तयारी तुम्हाला पाहिजे. आता मी ज्या मीटिंग मध्ये असतो, सुरुवात माझी असते, शेवट माझा असतो. पण आज पक्ष नेतृत्वाला मी निश्चित सांगतो, मी जो शब्द दिलाय आणि मी परत सांगतो की मी परत काय कुठला पक्ष बदलणार नाही, घरी बशीच. काय माझा पक्ष प्रवेश पहिलाच आहे, माझा DNA काँग्रेसच्या विरोधात आहे. आता त्या आणीबाणीला काय करायचं ते नव्याने बीजेपी झाले, त्यांची अडचण झाली, कारण त्याने आमच्या लोकांना जेलमध्ये टाकले. कोण तो नांदेडचा कोण तो अशोक चव्हाण, त्याचे वडील तेव्हा गृहमंत्री होते आणि आता त्यांचं तोंड उघडत नाही. त्या बाकीच्यांची नावं कमी घेत नाही. पण आज घाग आणि त्यांच्या टीमला मी धन्यवाद देईन. ही आपली सुरुवात आहे आणि जनता दरबार आपण पण भरू, जनतेचे प्रश्न आपण घेऊ. अधिकाऱ्यांना बोलवता येते की नाही ते आपण बघू, पण धैर्यशील पाटील आले तर आपण बघू. पण जरी अधिकारी नाही आले, जैन रोज रोज बातम्या लावते, आज इथे मीटिंग झाली, अरे जिल्हा परिषदची आमसभा 3 महिन्यांनी होते, 3 दिवसांनी होत नाही. अरे मीटिंग झाल्यानंतर त्याची कारवाई करण्यात त्या अधिकाऱ्यांना वेळ मिळाला पाहिजे. आज जिल्ह्याचं प्रशासन रोज मीटिंग मध्ये आहे, जनतेचे प्रश्न कधी आशिष शेलारना सांग माझा निरोप. कलेक्टरला फोन लावला तर कलेक्टर काय बोलतो, आम्ही VC मध्ये आहोत. इन्स्पेक्टरला फोन लावला, एकेका विषयाचे 2-2 विषय, भरतशेठ वेगळी मीटिंग घेतोय, अदितीताई वेगळी मीटिंग घेतोय. हे थांबलं पाहिजे. आणि तुम्ही परत सांगता की आम्ही युती मार्फत निवडणूक लढू. नाही, अरे पण तुमच्या नेते मंडळीला सांगायला पाहिजे ना, आमची काय तयारी आहे, पण तुम्हाला अधिकार नाही ना. वस्तुस्थिती समजली पाहिजे. मी रोज वर्तमानपत्रात बातम्या वाचतो. सुनील तटकरे यांना मी अभिनंदन करतो त्यांचं, की ह्या वयात देखील एवढा काम करणारा आणि मीटिंग घेणारा माणूस मला वाटते रायगड जिल्ह्यात देशात नाही. तर दुसऱ्याला टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण काम करायला पाहिजे. त्यांना संधी मिळाली. आज कुठे तटकरे साहेब अलिबागला आहेत, संध्याकाळी कुठे रोयाला, सकाळी कुठे आहेत, भरतशेठ कुठे आहेत. त्याच्यामुळे तटकरेंना संधी मिळाली, त्यांनी यंत्रणेवर, त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे, ते जिल्हा परिषद मध्ये होते, आमदार होते आणि काम करण्याची आवड असणारा कार्यकर्ता आहे. आपण त्यांच्यावर टीका टिप्पणी करून फायदा नाही, की आपलं पण सत्ता आहे, आपले पण खासदार आहेत, आपले आमदार जास्त आहेत, त्यांचा एकच आमदार आहे. पण कार्यकर्त्याची जिद्द पाहिजे. मी तुमच्या पक्षात आलो, मला काय तुम्ही बोलवलं नव्हतं, पण मी शब्द दिलाय की आपण सर्वसामान्य जनतेची कामं करू. माझा एकच उद्देश आहे की आपल्या येण्याने, माझ्या येण्याने जी रायगड जिल्ह्यामध्ये पोकळी होती, प्रशासनावरती दबाव हे ठराविकच लोक टाकत होती, त्याला निश्चित छेद द्यायचं काम पंडित शेठ करेल. माझ्या BJPच्या नेत्यांना मागणी आहे की पक्षाने आम्हाला तसे अधिकार द्यायला पाहिजेत. अधिकार तर मिळतील, मी काही कोणाचे अधिकार घेत नाही, माझ्यात दम आहे. पण तुम्हाला खरोखर निवडणुका लढवायच्या की कागदावरचा पक्ष ठेवायचा आहे, ह्याचं पण आत्मपरीक्षण आपल्याला करायला पाहिजे. नाही तर बूथवाले नेम आपण ते काम करणारी माणसं पाहिजेत. कारण नुसते आपले गाळलेले शब्द भरा
आणि माझी दुसरी मागणी आहे, खाते या वर्षीचे पदाधिकारी नेमले, मी आता पहिलाच वर्ष होतं पण मी काय बोललो नाही, त्यांनी जर समाधानकारक काम नाही केलं तर मी पुढच्या वर्षी त्याला विरोध करेन. बरोबर आहे. कारण आम्ही नव्याने आलो, उद्या पक्षाला आम्ही सांगू शकत नाही की यांची पद काढा ना आम्हाला द्या. पण ज्यांना पदं दिली त्यांनी प्रामाणिक काम करायला पाहिजे. राष्ट्रवादीला टीका टिप्पणी करण्यापेक्षा राष्ट्रवादी कसं काम करते, तर त्यांचे कार्यकर्ते सत्तेत आहेत, सरपंच आहेत, कोण जिल्हा परिषद मेंबर आहे, सत्ता कशी राबवायची त्यांना माहिती आहे. तर आपल्याला दुसऱ्या टप्प्यामध्ये काम कसं करायचं, आता तुमचं कामाची पद्धत वेगळी, आमच्या कामाची पद्धत वेगळी आहे. पण तसं न करता आपण सगळ्यांना हातात हात घालून काम करू. आपण दर महिन्याच्या 1 महिन्याच्या आत दर महिन्याला मी येईल, आपण मुरुडला पण येऊ आणि जनतेचे प्रश्न असतील, म्हणजे जनतेला विश्वास पाहिजे. आता तुमचा बीजेपीचा एक पण जनता दरबार नाही, लोक कसे येतील तुमच्याकडे. जनतेच्या आता पंडितशेट आहे, तर जनतेला विश्वास आहे जे काम होत नसेल ते पंडितशेट करेल. तुम्ही विश्वास